नमस्कार प्रेक्षकांनो, शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता ॲडव्होकेट रावराणे भूमीला विचारत असतात, मग जेव्हा तुम्ही आश्रमामध्ये रागिनी पटवर्धन यांना भेटायला गेलात तेव्हा तिथे गेल्यानंतर त्यांनी तुम्हाला ओळखलं का? तेव्हा भूमी म्हणत असते, हो, आम्हाला अगदी व्यवस्थित त्यांनी ओळखलं. आम्हाला बघितल्यानंतर त्या इतक्या घाबरल्या की काय बोलावं आणि काय नको असं त्यांना झालं होतं. पण त्यानंतरला आम्हाला पुन्हा एकदा चकवा देऊन त्या तिथून सुद्धा पळूनच गेल्या आणि मग त्यानंतर त्यांनी आम्हाला तिघांनाही मारायचा कट रचला. त्यासाठी मला, माझ्या नवऱ्याला आणि क्षितिजाला किडनॅप करण्याचं ठरवलं होतं. पण त्याआधी त्यांनी माझी मुलगी क्षितिजा हिला किडनॅप करून ठेवलं आणि त्यानंतर आम्हाला दोघांना ब्लॅकमेल करून तिने त्या जागी बोलवलं ज्या जागी आमच्यावरती तिने हल्ला केला. आणि त्यावेळी तिच्या मनामध्ये एका गोष्टीची भीती होती, कारण तिने आमच्या विरोधामध्ये इथे अपूर्वाला खूप वेळा भडकवलं होतं. आम्ही दोघेजण कसे गुन्हेगार आहोत, तिच्या कुटुंबाला उद्ध्वस्त करण्यामध्ये माझा आणि आकाशचा हात आहे असं तिला सांगून सांगून अपूर्वाला भडकवलं होतं. त्यामुळे रागिनी पटवर्धनच्या विरोधामध्ये जर अपूर्वाला काही पुरावे मिळाले आणि जर आम्ही अपूर्वाला सांगितलं की खरं तर या सगळ्यामध्ये रागिनी पटवर्धन आणि अभिजित पटवर्धन हे दोघेजण गुन्हेगार आहेत, ही गोष्ट जर अपूर्वाला समजली तर ती आमच्या बाजूने उभी राहील आणि रागिनी पटवर्धनच्या विरोधात उभी राहील, ही गोष्ट त्यांना समजली होती. म्हणून त्यांनी आधीच आम्हाला मारण्याचा कट रचला. क्षितिजाला ज्या ठिकाणी किडनॅप करून ठेवलं होतं त्या ठिकाणी आम्हाला बोलावलं. आम्ही आमच्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी गेलोसुद्धा तिथे. पण त्या दरम्यानच इथे माझा भाऊ बलदेव, त्याने त्याच्या बायकोला, म्हणजे ACP अपूर्वा पुरोहित ही त्याची बायको होती, तिला त्याने सगळं काही समजावलं. 9 वर्षांपूर्वी जेव्हा इथे आकाशची मनस्थिती ठीक नव्हती तेव्हाचे रिपोर्ट्स तिला दाखवले आणि सांगण्यात आलं, ज्या वेळेला तुझं कुटुंब उद्ध्वस्त करण्यात आलं किंवा चाळ तोडण्यात आली तेव्हा आकाश त्या कंपनीमध्ये सामील नव्हता. फक्त नावावरती कंपनी होती, बाकी कामकाज रागिनी पटवर्धन आणि अभिजित पटवर्धन हे दोघेजण बघत होते असं सांगण्यात आलं. तेव्हा इथे अपूर्वा आमच्या बाजूने उभी राहिली आणि ती रागिनी पटवर्धन हिला पकडण्यासाठी त्या ठिकाणी पोचलीसुद्धा होती. पण तेव्हाच त्या बाईला इतका राग आला, क्षितिजा पळून आमच्यापर्यंत पोचली तेव्हा तिने रागाने आम्हाला गोळी मारण्याचा प्रयत्न केला आणि ती गोळी अपूर्वाने स्वतः झेलली. ती मध्ये आली आणि गोळी तिला लागली. अशा रीतीने अपूर्वाने आमचा जीव वाचवला, पण स्वतः मात्र गेली. तिच्यावरती सुद्धा गोळी चालवणारी ही रागिनी पटवर्धनच होती. तेव्हा इथे ॲडव्होकेट रावराणे म्हणत असतात, आणि ते जेव्हा सगळं काही घडलं ना, ती परिस्थिती इथे भूमी महाजन, आकाश महाजन आणि बलदेव या तिघांनीसुद्धा घडलेला प्रकार पाहिलेला आहे, ते सुद्धा आपल्याला साक्ष देऊ शकतात. तेव्हा ॲडव्होकेट गायधनी म्हणत असतात, 1 मिनिट, घरातले लोक साक्ष देऊ शकत नाही. तेव्हा ॲडव्होकेट रावराणे म्हणत असतात, अजून एक व्यक्ती इथे साक्ष देण्यासाठी आली होती, पण काही वेळापूर्वीच त्या व्यक्तीला हार्ट अटॅक आला आणि ती निघून गेली. पण त्यांचं स्टेटमेंट हे पोलिसांनी आधी नोंदवून घेतलेलं आहे. तेव्हा ॲडव्होकेट गायधनी म्हणत असतात की माणूस मृत्यू पावल्यानंतर त्याचं जे काही स्टेटमेंट आहे ते ग्राह्य धरलं जाणार नाही, हे तुम्हाला माहिती नाही काय, असं इथे ॲडव्होकेट गायधनी म्हणत असतात. तेव्हा जज साहेब म्हणतात, बरोबर, माणूस गेल्यानंतर त्याचं स्टेटमेंट इथे ग्राह्य धरलं जात नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ॲडव्होकेट गायधनी म्हणत असतात की ठीक आहे, तर इथे रागिनी पटवर्धन यांनी अपूर्वा पुरोहित यांना पाठवलेले मेसेजेस आणि त्याचबरोबर केलेले कॉल रेकॉर्ड्स, हे सगळे लोकेशन वगैरे आमच्याकडे त्याचे पुरावे आहेत, ते सुद्धा मी पुरावे आता कोर्टामध्ये सादर करतो. तर इथे रागिनीने केलेले मेसेजेस आणि तिचे कॉल लोकेशन हे सगळे पुरावे आता कोर्टामध्ये सादर केलेले असतात. तर तिचे कॉल लोकेशन हे आश्रमातले दाखवत असतात. आश्रमातले इथे आता जे काही स्वयंसेवक असतात त्यांनासुद्धा साक्ष देण्यासाठी बोलावलेलं असतं. त्यांचं नाव विचारलेलं असतं आणि त्यानंतर त्यांना विचारलं जातं की तुम्ही या बाईला ओळखतं का? तेव्हा ते स्वयंसेवक म्हणतात, हो, या तर इथे वासंतीबाई आहेत ना. यांनी स्वतःचं नाव वासंतीबाई असं सांगितलं होतं आणि गेली 7 वर्ष ते आमच्या आश्रमामध्ये राहत आहेत. तेव्हा इथे ॲडव्होकेट रावराणे म्हणत असतात की पॉईंट टू बी नोटेड माय लॉर्ड, ही बाई गेली 7 वर्ष त्या आश्रमामध्ये राहत आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की 7 वर्ष त्या कोमामध्ये होत्या. तेव्हा प्रेक्षकांनो,
इथे आता छान पद्धतीने रागिणीला अडकवलेलं असतं, पण तरीसुद्धा रागिणी शब्दांचे खेळ हे खेळतच असते. जेव्हा ॲडव्होकेट रावराणे म्हणत असतात की मला रागिणी पटवर्धन यांना प्रश्न विचारायचे आहेत, तेव्हा ते म्हणतात की तुमचं नाव आणि व्यवसाय तुम्ही कोर्टाला सांगा. तेव्हा इथे रागिणी म्हणत असते की माझं नाव रागिणी पटवर्धन आणि माझा व्यवसाय काहीच नाही, मी काहीच करत नाही जजसाहेब, मी फक्त आश्रमामध्ये राहत होते. तेव्हा ॲडव्होकेट रावराणे म्हणत असतात, अच्छा, मग आता तुम्ही तुमचं नाव वासंतीबाई असं का सांगितलं होतं? तेव्हा इथे आता रागिणी म्हणत असते, कारण माझं नाव काय आहे हे मला माहितीच नाही आहे ना. मी कोमामध्ये होते. कोमामध्ये जाण्याच्या आधी आकाश आणि भूमी यांनी माझ्यावरती प्राणघातक हल्ला केला होता आणि त्यामुळे मी कोमामध्ये गेले होते आणि शुद्धीवरती आले तेव्हा सगळेजण मला वासंतीबाई, वासंती देवी असंच म्हणत होते. तेव्हा माझं खरं नाव काय आहे हे मी पूर्णपणे विसरून गेले होते. आणि त्यानंतर जेव्हा माझ्यावरती हे सगळेजण आरोप करायला लागले की मी खोटं बोलते म्हणून, मी रागिणी पटवर्धन आहे, रागिणी पटवर्धन आहे असं जेव्हा सगळेजण बोलायला लागले, तेव्हा मला कळलं की माझं खरं नाव रागिणी पटवर्धन आहे. नाहीतर तोपर्यंत मी वासंतीबाई म्हणूनच त्या आश्रमामध्ये राहत होते, कारण त्या माणसांनी मला त्याच नावाने हाक मारली होती असं इकडे रागिणी म्हणत असते. तेव्हा इथे ॲडव्होकेट रावराणे म्हणत असतात की अच्छा, तुमच्यावरती प्राणघातक हल्ला केला होता आणि तुम्ही त्यांच्यावरती कधीच हल्ला केला नव्हता का? अहो, तुम्ही स्वतः एक क्रिमिनल आहात. तुम्ही पोलिसांच्या तावडीतून पळून गेला होतात. ही गोष्ट तुम्ही विसरताय की काय रागिणी पटवर्धन? तेव्हा इथे लगेचच रागिणी आपल्या नाटकाला सुरुवात करते. ॲडव्होकेट गायधनी यांनी आधीच सांगितलेलं असतं की तुम्हाला मी जास्त दिवस पोलीस कस्टडीमध्ये राहू देणार नाही. नाहीतर इथे आता इन्स्पेक्टर गायकवाड आणि त्याचबरोबर ॲडव्होकेट रावराणे आणि तुमच्या घरातले लोक तुमच्या विरोधात जास्तीत जास्त पुरावे गोळा करतील आणि तुम्हाला कायमस्वरूपी या केसमध्ये अडकवतील. त्यामुळे तुम्ही आजारपणाचं लगेच नाटक करायचं आणि तसंच आता रागिणी पटवर्धन करते. तेव्हा ॲडव्होकेट गायधनी म्हणत असतात की जजसाहेब, प्लीज तुम्ही त्यांच्या तब्येतीकडे बघा. त्यांना मेडिकल ग्राउंडवरती तुम्ही जामीन मंजूर करा प्लीज जजसाहेब, मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो. आणि आकाश आणि भूमी या दोघांना कठोरातली कठोर शिक्षा द्या, कारण त्यांनी माझ्या आशिलावरती प्राणघातक हल्ला केला होता. तेव्हा इथे जजसाहेब म्हणत असतात की इथे तुमच्या तिघांवरचाही गुन्हा अजून सिद्ध झालेला नाही आहे, की तुम्ही निर्दोषसुद्धा अजून सिद्ध झालेला नाहीत. त्यामुळे कोर्ट आता सध्या तरी तुम्हाला तिघांना इथे जामीन मंजूर करत आहे आणि इथे पोलिसांना आदेश देत आहे की तिघांची सुद्धा कसून चौकशी झाली पाहिजे आणि खरा गुन्हेगार कोण हे लवकरात लवकर शोधून काढलं पाहिजे आणि खऱ्या गुन्हेगाराला इथे लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे असं इथे जज साहेबांचं म्हणणं असतं. तेव्हा तिघा जणांनासुद्धा इथे आता जामीन मंजूर करण्यात आलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, आकाशला भयंकर राग येतो. आकाश येतो आणि म्हणतो, आत्या, तुला जेवढी नाटके करायची आहेत ना तेवढी नाटके तू करून घे, कळलं ना तुला? कारण का काहीही झालं ना तरीसुद्धा तुझा जामीन मी लवकरात लवकर रद्द करेन आणि तुला गुन्हेगार घोषित करेन. तुझ्या विरोधामध्ये पुरावे गोळा करून तू किती मोठी गुन्हेगार आहेस ना हे सिद्ध करेन आणि तुला कठोरातली कठोर शिक्षा कशी होईल ना याकडे मी जास्तीत जास्त लक्ष देईन, कळलं तुला? तुझी ही नाटके तू जी काही करतेस ना ती करत राहा, पण तुझा जामीन रद्द झाल्याशिवाय मी शांत नाही बसणार. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रागिणी पटवर्धन त्याच्याकडे अजिबात लक्ष देत नाही. ती शांत असते, फक्त त्याला हाताने इथून निघून जा असं म्हणत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ॲडव्होकेट रावराणे यांनी खूपच छान पद्धतीने मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केलेला असतो. खरं तर रागिणी पटवर्धन हिला आता जामिनावरती सोडायचं असतं, म्हणून इथे तिचे काही मुद्दे हे गृहीत पकडलेले नसतात. नाहीतर ॲडव्होकेट रावराणे यांनी आकाश आणि भूमीच्या बाबतीत मांडलेले मुद्दे, कशा पद्धतीने ते क्रिमिनल आहे ते, या सगळ्या गोष्टी आता कोर्टामध्ये जर सांगितलेले असतात तर रागिणी पटवर्धन खरी गुन्हेगार आहे हे सिद्ध झालेलं असतं. कारण का, जेव्हा रागिणी पटवर्धनच्या विरोधामध्ये सगळे पुरावे दिलेले असतात 7 वर्षांपूर्वी आणि इथे इन्स्पेक्टर गायकवाड तिला अरेस्ट करायला आलेले असतात, तेव्हा ती पोलिसांची गाडी, पोलिसांची पिस्तूल घेऊन तिथून गायब झालेली असते. इथे इन्स्पेक्टर गायकवाड यांनी जर कोर्टामध्ये साक्ष दिली असती तर इथे रागिणी पटवर्धन किती मोठी क्रिमिनल आहे हे एका मिनिटामध्ये सिद्ध झालं असतं.
पण प्रेक्षकांनो, इथे आता रागिनीला जामिनावरती सोडायचंच आहे म्हणून खूप गोष्टींकडे दुर्लक्ष केलेलं आहे. तेव्हा इथे आता मानसी त्याचबरोबर अथर्व हे दोघेजण भूमी आकाशला भेटायला आलेले असतात. तेव्हा भूमी आकाश यांना जामीन मिळाला या गोष्टीमुळे त्यांना खूप आनंद झालेला असतो. तेव्हा आकाश म्हणत असतो, काय रे अथर्व, तू कोर्टामध्ये मागच्या वेळेला आला होतास ना, मग आता का नाही आलास? तेव्हा इथे अथर्व म्हणत असतो, कारण मला आकाश तुझी आणि भूमिताईची माफी मागायची आहे. माझं चुकलं. काही दिवसांपूर्वी जे काही घडलं, मी थोड्या वेळापुरतं का होईना पण तुमच्यावरती संशय घेतला, तुम्हाला चुकीचं समजलो आणि त्या गोष्टीची मला खरंच खूप लाज वाटते. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की हे बघ, मी तुला आधीसुद्धा सांगितले आणि आतासुद्धा सांगतोय अथर्व, तू चुकीचा नव्हतास. ती परिस्थितीच तशी होती, ती सिच्युएशन तशी होती म्हणून तू आमच्याबरोबर तसं वागलास ना. पण या सगळ्यामध्ये तुझी खरंच काही चूक नाही आहे. तू स्वतःला इथे गुन्हेगार समजू नकोस. तेव्हा मानसी म्हणते, हो ना, मी सुद्धा त्याला किती वेळा समजावून सांगितलं पण तो माझं काही ऐकून घ्यायलाच तयार नाही आहे. तेव्हा भूमी म्हणत असते, अथर्व प्लीज तू मनामध्ये असा विचार करू नकोस की तू गुन्हेगार आहेस म्हणून. तेव्हा इथे लगेचच बलदेव म्हणतो, पण ती रागिनी पटवर्धन सुटली. माझ्या अपूर्वाला तिने गोळी मारली आणि तिला मारूनसुद्धा ती मोकाट आता बाहेर फिरणार. आता माझ्या आयुष्याचं फक्त एकच ध्येय आहे, रागिनी पटवर्धन हिला पुन्हा तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून द्यायची. तिच्या विरोधामध्ये जास्तीत जास्त पुरावे गोळा करायचे आणि तिला जेलमध्ये पाठवायचं. हे एकच आता माझ्या आयुष्याचं ध्येय आहे. तेव्हा भूमी म्हणते, हो ना, आपण सगळेजण मिळून रागिनी पटवर्धनच्या विरोधामध्ये पुरावे गोळा करू. तेव्हा प्रेक्षकांनो, अथर्व म्हणत असतो की आता यापुढे मी तुमच्या दोघांवरती किती आणि काहीही झालं ना तरीसुद्धा अजिबात संशय घेणार नाही. तुम्हाला कुणालाही मी चुकीचं समजणार नाही. ही माझी शेवटची चूक होती. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, माहिती आहे आम्हाला अथर्व, तू पुन्हा अशी चूक करणार नाहीस म्हणून. हे बघ, आपण एक कुटुंब आहोत आणि आपण एक कुटुंब असल्यामुळे आपण एकमेकांची साथ कधीही सोडायची नाही. आकाश म्हणतो, अथर्व आणि बलदेव, आम्ही जेलमध्ये असताना तुम्ही दोघांनी आम्हाला निर्दोष सिद्ध करण्यासाठी, बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न केले. आम्हाला कळलं, आम्ही ते सगळं बघितलं. त्यासाठी खरंच खूप थँक्यू. तुम्ही आमच्यासाठी खूपच जास्त धडपड केली होती. तेव्हा बलदेव म्हणतो की आकाश, अरे आपण एक कुटुंब आहोत. आम्ही जे काही एफर्ट्स घेतले ते कुटुंबासाठी घेतले. त्याच्यामध्ये तू उपकारांच्या गोष्टी करू नकोस. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पौर्णिमा हार वगैरे घेऊनच आलेली असते आणि ही तीच पौर्णिमा आहे प्रेक्षकांनो, जिच्या नवऱ्याला रागिनी पटवर्धनने इथे मारलं, गळा दाबून मारलं, त्याचा जीव घेतला, पोटच्या पोराला मारलं आणि तीच पौर्णिमा त्या रागिनीच्या गळ्यामध्ये हार घालते आणि तिचं स्वागत करते, तिला कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणते की तुम्ही सुटलात, फायनली तुम्ही जिंकलात, त्या भूमी आकाशला तुम्ही हरवलं. तेव्हा ॲडव्होकेट गायधनी म्हणत असतात की मॅडम, तुम्ही हे सगळं डिझर्व करता. तेव्हा इथे रागिनी म्हणते, अगं पण हार वगैरे कशाला, मी एवढं खरंच काही केलेलं नाही आहे. तेव्हा इथे ॲडव्होकेट गायधनी म्हणत असतात, नाही मॅडम, खरंच तुम्हाला हार वगैरे घालायलाच पाहिजे, कारण इतक्या मोठ्या लढाईतून तुम्ही सुखरूपरित्या बाहेर पडलात, ही लढाई तुम्ही जिंकलीत. तेव्हा इथे ॲडव्होकेट गायधनी म्हणत असतात, आता यापुढे ज्या काही केसेस असतील ना तुमच्या, ज्या काही केसेस आत्तापर्यंत पूर्णपणे तुम्ही त्यातून बाहेर पडला नसाल, त्या सगळ्या केसेस मी घेतो आणि मी तुम्हाला प्रत्येक केसमधून बाहेर काढतो, तुम्ही आता बघाच. तेव्हा प्रेक्षकांनो, ॲडव्होकेट गायधनी आणि इथे पौर्णिमा दोघेजणं रागिनी पटवर्धनच्या बाजूने असतात. तिचं विनाकारणच भरभरून कौतुक करत असतात. इतके मोठे गुन्हे करूनसुद्धा तू किती चांगली आहेस, तू कशी ही लढाई जिंकलीस, आता तुम्हाला प्रत्येक केसमधून मी कसं बाहेर काढणार, तुम्ही ग्रेटच आहात, असं आता पौर्णिमा आणि गायधनी दोघेजणं बोलत असतात. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते की आता सगळ्यात मोठा डाव टाकायची वेळ आलेली आहे आणि आता लवकरात लवकर त्यांना खूप मोठा धक्का देण्याची वेळ आलेली आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रागिनीने खूप मोठं काहीतरी करायचं ठरवलेलं असतं. भूमी म्हणत असते की जेव्हा आकाश म्हणाला की मी तुला सोडणार नाही आहे, तुझा जामीन मी रद्द करेन, तेव्हा त्या काही बोलल्या नाही आणि जेव्हा त्या गप्प बसतात ना, तेव्हा नक्कीच काहीतरी वादळ येत असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, अपूर्वाची आई आता आश्रमामध्ये असते. त्यांना भेटायला तिथे आकाश, भूमी, बलदेव, अथर्व, मानसी सगळेजणं गेलेले असतात आणि त्या अपूर्वाच्या आईला ते बघतात आणि तिला आई अशी हाक मारतात.
तेव्हा तिला भूमीच्या आवाजामध्ये अपूर्वाची इथे आता जाणीव होते. तिला अपूर्वाचा भास होतो आणि ती भूमीकडे बघत असते. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे वॉचमनने आता क्षितिजाला त्याच्या मोबाईलवरून भूमीला फोन लावून दिलेला असतो आणि क्षितिजा रडत असते. ती म्हणत असते, आई लवकर घरी ये, मला खूप जास्त भीती वाटते. तेव्हा इथे भूमी म्हणते, काय झालं बाळा, मी लगेचच येते. तेव्हा इथे भूमी आणि घरातले सगळे लोक घरी पोचलेले असतात. तेव्हा क्षितिजा म्हणत असते की आई, मी घरी जात होते पण मला तिने घरातून बाहेर हकलून दिलं. तेव्हा भूमी म्हणते, बाळा तुला कुणी हकललं? तेव्हा ती आता घराकडे बोट दाखवते. घरातून आता क्षितिजाला हकलणारी दुसरी तिसरी कुणी नसून ती रागिनी पटवर्धनच असणार आहे, कारण संपूर्ण प्रॉपर्टी ही तिच्या नावाने झालेली आहे म्हणून.